एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते खेळ जगतातनं। भारताने अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे। यशस्वी जयस्वाल यानं दमदार शतक केलंय। 10 विकेट्सने भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे। तर जयस्वाल नाबाद 105 तर दिव्यांशने नाबाद 59 धावा काढलेल्या आहेत। सलग तिसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपण धडक मारली आहे। यावर्षीही फायनल मध्ये जाण्याची परंपरा किंवा त्याचं सातत्य अंडर 19 टीमनं राखलेलं आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्या बरोबर आहेत। अमित, काय माहिती याबद्दल? विशाल, गेल्या काही वर्षांपासून भारतीय अंडर 19 टीम एक प्रकारे डॉमिनेट करते वर्ल्ड क्रिकेट। आणि आपण बघितले की विराट कोहली असू दे, पृथ्वी शॉची टीम असू दे, सलग वर्ल्ड कप आपल्याकडे आलेले आहे। आणि यावर्षी आता आपण एक पाऊल फक्त दूर आहोत पुन्हा एकदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्यापासून। गेल्या 2 मॅचकडे आपण महत्त्वाच्या दृष्टीने बघायला पाहिजे। आजच्या सामन्याकडे एक प्रेशर गेम म्हणून बघितलं जात होतं। भारत पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने होते, परंतु टीम इंडियाने इतक्या वाईट पद्धतीने पाकिस्तानचा पराभव केला की मला असं वाटतं की त्यांच्यासाठी हा अत्यंत लाजिरवाणा पराभव म्हणायला लागेल। पहिले भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले। अगदी शेवटच्या 6 विकेट्स फक्त 26 रन्स मध्ये गेल्या। एक हाय स्कोरिंग गेम, किमान एक चॅलेंजिंग एक टोटल उभं करण्यात देखील पाकिस्तानची टीम अपयशी ठरली। आणि त्यानंतर भारतीय ओपनर्सनी लिलया हे टार्गेट पार पाडलं। त्यामुळे एक प्रकारे जे वाटत होते की एक प्रेशर गेम असेल, भारत पाकिस्तान काहीही होऊ शकतं, पाकिस्तानला जिंकण्याची संधी आहे, तर त्या सगळ्या अपेक्षा आशा पाकिस्तानच्या ज्या आहेत त्या फोल ठरवल्या भारतीय टीमने। आणि एक जबरदस्त टीम आहे, एक ताकदवान टीम आहे, कारण क्वार्टर फायनल मध्ये आपण ऑस्ट्रेलिया सारख्या सगळ्या टीमला धक्का दिला, त्यानंतर आता पाकिस्तानला, आणि आता फायनल पासून फक्त एक पाऊल दूर आहे। आणि ही इतकी डॉमिनेटिंग टीम आहे या वर्ल्ड कप मध्ये, आतापर्यंत एकही मॅच हरलेली नाही। आणि मला असं वाटतं की फायनल मध्ये देखील तीच परंपरा टीम इंडिया कायम ठेवेल। विशाल, या विजयाचा शिल्पकार खरं तर यशस्वी जयस्वाल आणि त्याचे इतर सगळे सहकारी आहेच, पण खास करून यशस्वी जयस्वाल बद्दल बोललं पाहिजे अमित, कारण अंडर 19 मधला हा प्लेअर उद्या आपल्याला इंडियन टीम मध्ये देखील दिसणार आहे। बिलकुल, जसं आपण म्हणतो ना की जे एक पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीची अंडर 19 मधली जी परंपरा होती तीच झलक आपल्याला यशस्वी जयस्वाल मध्ये बघायला मिळते। कारण भारत पाकिस्तान सारख्या एका प्रेशर गेम मध्ये कुठला प्लेअर चांगली कामगिरी करतो तेच सर्वात महत्त्वाचं असतं। आणि या प्रेशर गेम मध्ये त्याने सेंचुरी मारली। तसं बघायला गेलं तर विशाल, टार्गेट फारसं नव्हतं, पण जेव्हा टार्गेट कमी असतं तेव्हा मॅच जास्त रिस्की असते असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं। पण यशस्वी जयस्वाल आणि सक्सेनानी ही थेरीच फोल ठरवली। ज्या प्रकारे सुरुवातीला त्यांनी एक शांत खेळ दाखवला जयस्वालने, आणि एकदा त्याची 50 हाफ सेंचुरी पूर्ण झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी पाकिस्तानी बॉलर्सला डॉमिनेट करायला सुरुवात केलं, आपण जो म्हणतो राहिला सोला जो आत्मविश्वास होता पाकिस्तानचा, तो देखील त्याने त्याच्या चौकार आणि धन्यवाद अमित या सगळ्या माहिती